भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. माझ्या कान्हाचे नाव भरी घ्यावो, माझ्या कान्हाचे नाव भरी घ्यावो, हृदय धरून यासी खेळावया न्यावो. भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोसी वनमाळी. कल्पने विरहित भलतिया मागे, कल्पने विरहित भलतिया मागे. अभिमान सांडून दिना पाठी लागे, पुतना शोषिले मोहिले करू, पुतना शोषिली मोहिले करू. आळीन सांडी बाप रखुमा देवीवरू. माझ्या कान्हाचे तुम्ही, माझ्या कृष्णाचे तुम्ही नाव भरी घ्यावो. हृदय धरून यासी खेळावया न्यावो. विठ्ठल भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरंतिष्ठिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका कृष्णाय वासुदेवाय देवकी नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभो, जय जय माखन चोर. माझ्या कान्हाचे तुम्ही नाव भरी घ्यावो, माझ्या कान्हाचे तुम्ही नाव भरी घ्यावो. हृदय धरून यासी खेळावया न्यावो. सचितानंद घन विश्वोत्पत्ती स्थितीले अधिष्ठान सर्वव्यापी सकल गुण निधान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरण कमली सेवा समर्पित करण्यासाठी पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती अखंड समाधीस्थ असणारे विश्व उद्धारक भक्तिपंथ आद्य प्रवर्तक ज्ञाता ज्ञेय विवेकधन योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव श्री संत ज्ञानोबराय यांचे 4 चरणाची पहिलं कडवं सर्वांच्या पाठ असणारी अतिशय प्रसिद्ध अशी असणारी ही ज्ञानोबरायांची मार्मिक गवळण आजच्या या काल्याच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेली असून या गवळणीद्वारे श्री संत ज्ञानोबराय भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा, भक्तीचा महिमा, अवताराचा महिमा आणि भगवान परमात्म्याच्या कार्याचा महिमा या अभंगाद्वारे व्यक्त करतायत. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी एक महिनाभर या ठिकाणी आपण या कार्तिक मासाच्या चातुर्थ मासाच्या अंतिम महिन्यामध्ये या कार्तिक मासाच्या पवित्र कालावधीमध्ये काकड्याची उपासना आपण या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारे केलेली आहे.
आणि त्या काकडाच्या समाप्तीच्या निमित्ताने सांगतेच्या निमित्ताने समाप्ती सांगता परिसमाप्ती या सांगतेच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते। आपण ओम साई सहकारी गृहनिर्माण संस्था डहाणूकरवाडी कांदिवली पश्चिम म्हणते डहाणूकरवाडी बघा ते येण्या लोक तर ह्या डहाणूकरवाडी मधला हा विभाग आहे कांदिवली मधला आहे। मला वाटतं माझी दुसरी कीर्तन सेवा या ठिकाणी आता संपन्न होते। बरोबर ज्यावेळेला इथं चाळ होते त्यावेळेला आलो होतो आणि आता मोठा टावर झाल्यावर आलो। बहुतेक पाकिट माझं वाढतंय आता चाळीतून डायरेक्ट फ्लॅट कडे येतंय। विनोदाचा भाग सोडून द्या। आपण सर्व या ठिकाणी आणि या परिसरामध्ये राहणारे भाविक भक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचा हा पवित्र असणारा काकडा ज्ञानोबराय तुकोबरायांची ही परंपरा आपण या ठिकाणी जतन करून महिनाभर काकड्याची सेवा केलेली आहे। असं बघा कुठलंही चांगलं काम करायचं असलं की चांगली माणसं बरोबर लागतात, चांगल्या माणसाचा पाठिंबा लागतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे आशास्थान आधारस्तंभ असणारे सन्माननीय आदरणीय श्री रविभाऊ मुंडे साहेब शिवसेना माजी जिल्हा प्रमुख पदावरती खऱ्या अर्थाने त्यांनी विराजमान होऊन काही दिवस कार्य केलेलं आहे। आणि आता असं बघा काही दिवस जरी ते पद असले तरी सुद्धा त्यांच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की इथून पुढच्या काळात पद असो किंवा नसो पण समाजाची सेवा करायची। समाजाच्या सेवेचा वसा खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून असणारे सन्माननीय रविभाऊ मुंडे आपल्या सगळ्यांना आधार देणार आहे। अजून एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, राजकीय क्षेत्रातली माणसं परमार्थिक क्षेत्राकडे फार कमी असतात, पण भाऊंचं हे वैशिष्ट्य आहे राजकीय क्षेत्राबरोबर परमार्थिक कार्य ही परमार्थामध्ये समोर येऊन परमार्थिक करणाऱ्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली आहे। परमार्थ काही कुणाकडनं होत नाही किंवा करून घेणंही होत नाही। परमार्थ करण्यासाठी चौघांची पुण्याई लागते, करून घेण्यासाठी सुद्धा चौघांची पुण्याई लागते। मातेचं पुण्य, पित्याचं पुण्य, वंशाचं पुण्य आणि त्यांच्या स्वतःच्या सत्कर्माचं पुण्य जर एखाद्या व्यक्तीकडे असेल ना तेव्हाच तो व्यक्ती परमार्थ करू शकतो। फार सुंदर असा श्लोक आहे, सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता दातव्यम वंश पुण्येन आत्म पुण्येन सभाग्यता। या जगातला कुठलाही चांगला व्यक्ती समाजामध्ये मोठा व्यक्ती तेव्हा होतो, चांगला व्यक्ती तेव्हा घडतो की ज्याच्या पाठीमागे आईची पुण्याई आहे, वडिलांची पुण्याई आहे, वंशाची पुण्याई आहे आणि त्याच्या सत्कर्माची पुण्याई। गाडगे महाराज या चौघांची पुण्याई ज्या माणसाकडे येते ना तो माणूसच भगवंताचं भजन करू शकतो, कारण तो भाग्यवान असतो। नामदेवराव याचं चिंतन करताना फार सुंदर करतायत, भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन। क्या बात है। त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे। एक दोन टाळ महाराजांना वाजू दे फक्त हा। त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे 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 रघुनंदन रघुनंदन
भाग्यवान माणसाची ही खरं तर काम आहे. भाग्यवान असल्याशिवाय, पुण्यवान असल्याशिवाय परमार्थ करणंही अशक्य आहे आणि करून घेणं सुद्धा अशक्य आहे. म्हणून हा परमार्थ करण्यासाठी ज्यांची खंबीर साथ आपल्याला आहे असे रवी भाऊ मुंडे साहेब आपल्या समोर आपल्या बरोबर आहेत. आणि असं असतं बघा, जसं परमार्थिक क्षेत्रातलं खंबीर व्यक्तिमत्व लागतं तसं परमार्थातले अधिकारी माणसं आपल्या बरोबर असले पाहिजे. म्हणून या ठिकाणी सन्माननीय, पूजनीय, आदरणीय परमपूज्य सद्गुरू श्री निष्काम कर्मयोगी सद्गुरू बालकनाथजी महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, विराजमान आहेत, आसनस्थ झालेले आहेत. आपलं भाग्य आहे. आज समोर भाऊ आहेत, इकडे बाजूला बाबा आहेत, समोर महाराज आहेत वाजवायला. आणि अण्णा आमचे खरं तर अण्णा विशारद झालेले आहेत. आज हार्मोनियमची गरज होती, मी त्यांना आणलं होतं. अण्णा आम्ही हार्मोनियम बरोबर ठेवतो, पण आम्ही असा विचार केला होता दळवी महाराज तर मुंबईत काय नाही, पण आळंदीहून घेऊन जायचो आणि तू म्हणायचं महाराजाला कळत नाही बाबा एवढी लक्ष्मीची नगरी असणारी मुंबईत तिथं हार्मोनियम घेऊन आले. आमचा थोडा गैरसमज झाला. गाडगे महाराज तुम्हाला आता काम करावं लागेल दुसरं एक. तुम्ही पखवाज वादक खूप तयार केले, आता हार्मोनियम वादकाकडे वळा जरा थोडस. आणि या परिसरात गायक वादक तुम्ही घडवा. आपण सगळेच असणारे भाविक भक्त उपस्थित, महिला भगिनी, सर्व परिसरातले टाळकरी, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून आलेले संपूर्ण वारकरी बांधव, तुमच्या सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्रपणे नतमस्तक होतो. सर्वच कलाकार मंडळी तुम्ही आहात बरं का, तुमच्या सगळ्यांचे. आता प्रत्येकाचं नाव उल्लेख घेण्यासाठी अजून वेळ जाणार आहे माझा. मला जसं जसं वेळ मिळेल तसा करेल कदाचित प्रयत्न. मला तुमची नावं आठवली तर. विठ्ठल तर कवडे महाराज, हा काकडा आरती समाप्तीचा कार्यक्रम आहे. काकडा हा वारकरी संप्रदायाचा अविभाज्य घटक आहे. लक्षपूर्वक आहे का? भगवान परमात्म्याकडे जाण्याचे अनेक साधन आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आणि त्याबरोबर हिंदू संस्कृतीमध्ये अनेक साधनं सांगितलेले आहेत. परंतु आपल्या वैदिक संस्कृतीचं जे लिखाण आहे ना ते संस्कृत मध्ये आहे. गाडगे महाराज 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, गोरोबा काका, नामदेवराय ही सकल संत मंडळी पंढरपूरमध्ये एकत्रित आले आणि या सकल संत मंडळीने अभंग रचना केलेली आहे. त्याने असा विचार केला की जी साधना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं अशक्य आहे, मग यांना भगवान परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग कसा मिळणार, यांना साधना कशी करता येणार. आणि म्हणून सहज, सुलभ, सोपी अभंगाच्या माध्यमातून काकड्याची परंपरा निर्माण केली. ज्या काकड्यामध्ये विनंतीचे अभंग, भूपाळ्याचे अभंग, योगिया असतील, त्यानंतर काटा केलाय ना, कोणते कोणते अभंग म्हणता? आंधळा, पांगळा, वासुदेव, वासुदेव, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा आणि पिंगळा नका ना सोडू. सध्या पिंगळा खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे पिंगळा आणि सगळ्यात शेवटचं सगळ्या संतांची गवळणी म्हणून या काकड्याची सांगता करायची. कारण गवळणी म्हणून का करायची महाराज? जगातली सगळ्यात उच्च कोटीची भक्ती भगवान परमात्म्याची जर कोणी केली असेल तर ती गवळणीने केलेली आहे. कारण यथा व्रज गोपिकानाम असं नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये, नारद सूत्रामध्ये सांगतायत. म्हणजे तुम्हाला या जगातला श्रेष्ठ भक्त आणि भक्ती पाहिजे असेल तर ते गोपिकांकडे पहा. आणि म्हणून त्या गोपिकाचं वर्णन करणाऱ्या गवळणी, त्यांच्या लीलांचं वर्णन करणाऱ्या गवळणीने काकड्याची सांगता करायची. अशी असणारी ही पवित्र काकड्याची परंपरा आपल्या साधू संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अजून एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगून जाईल. बाबांनो, हा काकडा वेगवेगळ्या संतांच्या वाङ्मयातला आहे, म्हणजे वेगवेगळ्या गाथेतल्या आहेत, वेगवेगळे अभंग आहेत. मग एकत्र कोणी केला तर हा काकडा
तुम्ही जर पंढरपूरला गेला तर धोंडोपंत महाराज धर्मशाळा आहे मोठे, त्या धोंडोपंत महाराजांनी या काकड्याचे सगळे अभंग एकत्रित केले आणि या काकड्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वैकुंठवासी सद्गुरू गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी महाराजांनी हा काकडा घराघरात पोहोच केला. बंकट स्वामी महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं, लक्षपूर्वक ऐका, हा इतिहास तुम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही की बंकट स्वामी महाराजांचा 1910-20चा कालावधी आहे, म्हणजे त्यांचा प्रारंभ अगदी प्रसिद्धीचा काळ जो आहे तो. त्यावेळेला 1910 पासून पुढे त्यांच्या काकड्याला सकाळच्या वेळेला 5000 लोक असायचे. तेव्हा आपल्या कीर्तनाला 500 आले तर खूप झाले बाबा. काय अधिकार असेल त्यांचा. आणि म्हणून त्या बंकट स्वामी महाराजांनी आपल्यापर्यंत हा काकडा पोहोचवला आणि आपण तो काकडा अतिशय सुंदर या ठिकाणी महिनाभर केलेला आहे. त्या काकड्याची सांगतेची सेवा आपण सगळ्यांनी माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे आणि त्यामुळे मीही धावपळ करत इथपर्यंत आळंदीवरून आमच्या गोकुळधाम संस्थानवरून इथपर्यंत आलो आणि आता या ठिकाणी ही सेवा सेवा संपन्न होते. सज्जन हो, आज सांगता आहे म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही कार्यक्रमाची सांगता परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी असा अलिखित नियम खऱ्या अर्थाने साधू संतांनी आपल्यापर्यंत घालून दिलेला आहे. आणि मग या काल्याच्या कीर्तनातून भगवान परमात्मा स्वतःच्या हाताने आपल्याला काला खायला देतो. भानुदास महाराज चिंतन करतायत. भानुदास किती गात, भानुदास किती भगवान परमात्मा स्वतःच्या हाताने या काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला प्रसाद खायला देतो. आणि अशी ही अलौकिक असणारी काल्याची परंपरा 750 वर्षापूर्वी सकल संतांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये निर्माण केली आणि भगवान परमात्मेने तो स्वतः हाताने वाटला. स्वतःच्या हाताने तो काला सगळ्या गोपाळांना खाऊ घातलेला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. किंवा चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, मांडियला काला भवती गोपाळाची दाटी, मांडियला काला भवती गोपाळाची दाटी. गाडगे महाराजांना नाही ना असं एकांतात आम्ही दोघच पाहिजे, त्यांनी वाजवायचे लग्या आणि मग आपला आनंद तो वेगळा आहे बघा.
तर भगवान परमात्मा हा काला आपल्याला सगळ्यांना खायला देतो. काला खाण्याच्या अगोदर साधू संतांनी सांगितलं सेवा करा. या जगामध्ये सेवेशिवाय काहीही मिळत नाही आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा आधी करायची. त्यासाठी ज्ञानोबाची गवळण आहे. खरं गोपाल कृष्ण कन्हैयाचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर कृष्ण कन्हैयाच्या जीवनातल्या 5 गोष्टीने संपूर्ण विश्वाला आपल्याकडे आकर्षित केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं आहे भगवान गोपाल कृष्ण कन्हैयाचं कार्य. दुसरं आहे भगवान परमात्म्याचं प्रेम. तिसरं आहे भगवान परमात्म्याच्या मुरलीचा नाद. चौथा आहे भगवान परमात्म्याचं रूप आणि 6वा आहे भगवान परमात्म्याचं नाम. या 5 गोष्टीने संपूर्ण विश्वाला आकर्षित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कृष्ण कन्हैयाचं या 5ही गोष्टीमध्ये एक अलौकिक अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. देवाच्या कार्याचा जर आपण विचार केला तर परमात्म्याच्या कार्याला सुरुवात होते त्याच्या मागच्या जन्मापासून. आपल्या कार्याला सुरुवात होते आपण मरायला लागल्यावर. आपल्याला काही काम करता येत नाही बघा. ठराविक अशी काही माणसं आहेत त्यांना समाजामध्ये थोडंफार तरी काम करता येत आहे. आपल्याला असं आहे मरणाच्या वेळेला सगळ्या गोष्टी सुचायला सुरुवात होतात हातपायातली शक्ती निघून गेल्यावर. परमात्म्याच्या कार्याला सुरुवात मागच्या जन्मापासून. जन्माला आल्याबरोबर आई वडिलांना सल्ला दिला. नंदाच्या घराला कार्य सांगतो मी देवाचं कार्य. जन्माला आला लगेच सांगितलं आई वडिलांना. आपल्याला सांगता येतं का जन्माला आल्यावर आपल्या आई वडिलांना? आई वडिलांना आपण शिकवतो का आई वडील आपल्याला शिकवतात? आई वडील आपल्याला शिकवतात. देवाचे विरुद्ध आहे आपल्यापेक्षा. जन्माला आला आणि आई वडिलांना मार्गदर्शन केलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. जन्माला आल्याबरोबर आई वडिलांना सल्ला दिला. 2 दिवसाचे झाले पुतणेला मारलं. मांबळ भटाची फजिती केली. 3.5 वर्षाच्या वयामध्ये गवळणीच्या खोड्या केल्या आणि 5.5 वर्षाच्या वयामध्ये कृष्ण कन्हैयाने 9 लाख गाया सांभाळल्या. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. आई तुझा मी एकुलता एक आई आई ग आई 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 तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. गाई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नक हो मला देव घाल. यशोदे घराकडे चालक मला देव गाई राखो घराकडे मालक मला देव घाल. यशोदे घराकडे मालक मला देव घाल. मला देव घाल. ए आई मी तुझा एकुलता एक कृष्ण कन्हैया लाडका आहे. पण 5.5 वर्षाच्या वयात आई ग तुझ्या मी 9 लाख गाया सांभाळतो. गाई राखी तो 9 लाख गाया कृष्ण कन्हैया 5.5 वर्षाच्या वयात कृष्ण कन्हैयाने सांभाळल्या. 6 वर्षाच्या वयामध्ये 12 गाव अग्नी गिळला. 7.5 वर्षाच्या वयामध्ये गोवर्धन पर्वत उचलला. 8.5 वर्षाच्या वयामध्ये कृष्ण कन्हैयाने कालियाचं मर्दन केलं आणि 11 वर्ष 56 दिवसाचं ज्या वेळेला वय कृष्ण कन्हैयाचं झालं ना त्यावेळेला चानूर मुष्टिकादी जे पैलवान आहेत यांना कायमचं यमसदनी पाठवून कंसालाही यमसदनाकडे पाठवलं. हे अलौकिक कार्य कृष्ण कन्हैयाचं गोकुळातलं आहे. कुठलं आहे? गोकुळातलं. आणि किती वय? 11 वर्षाच्या आत. म्हणून संतांनी वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल काग बगरीठा मारिले बाळपणी. काग
महाराज तुम्ही जसं त्याला वेळ देता ना तसं आम्ही याला वेळ देतो बघा. हे वेळ दिल्याशिवाय येत नाही. बरोबर. असं आहे, तुम्ही गाताना ऍक्शन कितीही करू शकता, म्हणजे हात हलवू शकता, पण घसा हल्ला पाहिजे ना. आणि तुमचा घसा हलून काय फायदा नाही, बोटा हल्ली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मथुरेमध्ये आल्याच्या नंतर गोपाल कृष्ण कन्हैयाने जरासंधाला 17 वेळा हरवलं. किती वेळा? 17 वेळा हरवलं. पण तरी जरासंध काही थांबला नाही, कारण जरासंधासारखा मूर्ख या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. लक्षपूर्वक ऐका बरं माझं, मी तुमच्यासाठी आता सांगतोय. ज्या व्यक्तीला एकदा सांगितल्यावर कळतं तो फर्स्ट क्लास. IQ त्याचा कसा आहे? फर्स्ट क्लास आहे. IQ चांगला आहे. IQ म्हणजे बुद्धिमत्ता बरं का. त्याची अत्यंत सतेज अशी बुद्धिमत्ता. एकदा सांगितलं पुन्हा ती गोष्ट डबल सांगायची गरज नाही, त्याला फर्स्ट क्लास. दोनदा सांगितल्यावर ज्याला कळतं तो सेकंड क्लास. आणि तीनदा सांगितल्यावर ज्याला कळतं थर्ड क्लास. तुम्ही म्हणा, मी काय म्हणणार नाही. म्हणून आपल्याला कमीत कमी दुसऱ्यामध्ये तरी आपला नंबर लागला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला दोनदा सांगितली की कळली पाहिजे. आता गाडगे महाराजही शिकवतात, मी शिकवतो बरं का. आता गोकुळधामचं महंतपद मिळाल्यापासून आमच्याकडे विद्यार्थी आहेत. आम्ही शिकवतो विद्यार्थ्यांना. मी पखवाजही शिकवतो आणि संस्कृत शिकवतो आणि गाणं शिकवण्यासाठी आमचे अण्णा आहेत. तर काही मुलांना तर बोल अनेक वेळा सांगावा लागतो. तुमचं मला माहित नाही, कधी कधी मला वाटतं क्लासच बंद करून टाकावा आता. इतकी कधी कधी अशी चिड येते. आता किती वेळा समजून सांगायचं? एक बोल अवघे सगळे 10-5 शब्द असतात, त्याच्यामध्ये 2-4 टाळ्या, 4 मात्र्याचा किंवा 8 मात्र्याचा सुरुवातीच्या क्षणाला 4 मात्रा, 8 मात्रा, फार झालं तर 16 मात्रा, 32 मात्रा, संपलं. पण ते 4 मात्र्याचा बोल कळायलाही बराच वेळ जातो. मग त्याला अनेक वेळा ते काय करावं लागतं? सांगावं लागतं. आणि ज्या मुलाला अनेक वेळा सांगावं लागतं ना, ती मुलं लवकर तयार होत नाहीत. एकदा दोनदा सांगितलं ज्याला कळतं ना, आणि एकदा दोनदा ज्याला सांगितलं कळतं, तो रियाज सुद्धा चांगला करतो. आणि मग तो चांगला वादक होतो, चांगला गायक होतो, चांगला कीर्तनकार होतो, चांगला समाजसेवक होतो, समाजाचं काम करणारा मोठा व्यक्ती तो होत असतो. कारण त्याला एकदा सांगितल्यावर कळतं. विठ्ठल जरासंधासारखा निर्लज्ज 17 वेळा हरवलं कृष्ण कन्हैयाने, तरी 18व्या वेळेला पुन्हा स्वारी करण्यासाठी मथुरेवरती सैन्य घेऊन आला. देवाने विचार केला, या नालायकाच्या कुठपर्यंत नादी लागायचं. 17 वेळा मी हरवल्या, शेवटी नावेला जाणे कृष्ण कन्हैयानेच ती मथुरा सोडली. आणि कृष्ण कन्हैया कुठे आले? द्वारकेला आले. द्वारकेमध्ये येऊन अनेक राक्षसांचा फडशा पारला आणि समाजाचं कल्याण करण्यासाठी भगवद्गीतेसारखा अलौकिक ग्रंथ कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती निर्माण केला. हे गोपाल कृष्ण कन्हैयाचं अलौकिक कार्य आहे. मी ज्ञानोबरांची एक ओवी जाता जाता सांगतो, एक श्लोक सांगतो, तुम्हाला लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबरा बोलतात, त्या कुरुक्षेत्रावरती कृष्ण कन्हैयाने केलेली गीतेरूपी सहज बडबड आहे, पण ती इतकी सुंदर आहे. बडबड कुठे सहज सुंदर असते का हो? पण कृष्ण कन्हैयाची बडबड सुद्धा गोड आहे. ज्ञानोबा बोलतात, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीतायसे गोड तुडले. गीतेसारखा गोड ग्रंथ कृष्ण कन्हैयाच्या मुखातून बाहेर पडला कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती. हे अलौकिक कार्य गोपाल कृष्ण कन्हैयाचं आहे. म्हणून कृष्ण कन्हैयाच्या या कार्याकडे सगळे आकर्षित होतात. जसं कृष्ण कन्हैयाचं कार्य आकर्षित करताना, अगदी त्याचप्रमाणे कृष्ण कन्हैयाचं प्रेमही सगळ्याला आकर्षित करून घेतं. एका भक्ताने तर कृष्ण कन्हैयाच्या प्रेमासाठी बापाने दिलेल्या विषयाचं सेवन केलं. त्या भक्ताचं नाव आहे श्री संत
मीराबाई. मीराबाई काय करत होती मीराबाई? कृष्ण कन्हैयाच्या प्रेमासाठी, कृष्ण कन्हैयाचं प्रेम मिळावं, प्रेम भक्ती करण्यासाठी कृष्ण कन्हैयाचं नामचिंतन करू लागली मीराबाई. राजाची कन्या होती. राज्यातले नगरीतले लोक नाव ठेवायला लागले. राजाला वाटायला लागलं माझी ही एकुलती एक कन्या आणि पायामध्ये घुंगर बांधून नाचते. राजाला ते वाईट वाटायला लागलं. तुम्ही सगळ्यांनी ते अभंग आणि गवळणी ऐकलेले. बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. तर मीराबाईने पायात घुंगर बांधले. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. विष का प्याला राजा जी ने भेजा पिवत पिवत मेरा हाशी रे. मला थोडं थोडं गाता येतं म्हणून मी तुम्हाला एक अत्यंत प्रसिद्ध असं मीराबाईचं भजन ऐकवतो. फार सुंदर गायलेलं आहे ते. ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन 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 ऐसी लागी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. हो तो गली गली हरी गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मेरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंग मोहन के रंग मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. ओ तो गली 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 हरि हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. क्या बात है. तुम्हाला बसलेले मंडळीला हे समजतंय का काही समजत नाही. मग कधी मध्ये टाळी फिरी काहीतरी वाजू द्या आम्हाला प्रतिसाद द्या जरा. अहो हे फार कठीण आहे सांगायला लागतं. तुम्हाला गाताना. आम्हाला हे तुम्हाला सोपं वाटतंय ते, पण याच्यासाठी आयुष्यातला अत्यंत अनमोल जे वेळ आहे ना तो ह्याच्यासाठी दिलेला आहे, खर्च केलेला आहे. राणाने विष दिया मानो अमृत पिया. विष पाठवलं राजाने, पण मीराबाईने केवळ भगवान गोपाल कृष्ण कन्हैयाच्या प्रेमासाठी विषाचा ग्लास आपल्या हातामध्ये घेतला आणि त्या विषाचा ग्लास स्वतः हाताने तोंडाला लावला आणि स्वतः विष पिल्या फक्त कृष्ण कन्हैयाचं प्रेम मिळावं म्हणून. म्हणून कृष्ण कन्हैयाच्या प्रेमाकडेही सगळे आकर्षित झाले. अगदी त्याच न्यायाने कृष्ण कन्हैयाच्या बासरीकडेही सगळे आकर्षित झाले. काय सुंदर नाद कृष्ण कन्हैयाच्या बासरीचा होता. तुम्ही गवळणी ऐकलेल्या अनेक वेळा.
मुरली मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा. अत्यंत मधुर अशी मुरली कृष्ण कन्हैयाने वाजवली. मला एक छोटा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा. बरं, टाळकरी असो खालचे सगळेजण, तुम्ही जर कृष्ण कन्हैयाची बासरी मुरली ऐकली तर काय परिणाम तुमच्यावर, कितीपर्यंत परिणाम तुमच्यावर होऊ शकतो? काय होईल परिणाम? ऐकली तर ना. हा, ऐका, गोकुळवासियावर काय परिणाम झाला त्याच्यासाठी मी विचारतो तुम्हाला. आपल्यावर फार परिणाम होणार नाही, आपण फार जड कातड्याची माणसं आहेत, है की नाही? विठ्ठल विठ्ठल. कृष्ण कन्हैयाच्या बासरीचा परिणाम ऐका, मुरलीच्या नादाचा परिणाम ऐका. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. या जगामध्ये सगळ्यात मोठा त्याग जर कुणाचा असेल तर ते या महिलांचा आहे. काय त्याग करतात या स्त्रिया? मुलगी जन्माला येते, 18 वर्षाची होते, आणि ज्या वेळेला आता तिचा विवाह करायचा प्रसंग येतो ना, त्यावेळेला ही मुलगी सर्वात पहिला जिने आपल्या पोटामध्ये ओझं वागवलं आणि जिने जन्माला घातलं त्या आईचा त्याग करते. लक्ष देऊन ऐका बरं. ज्या बापाने जन्माला घालून 18 वर्ष सांभाळ केला, शिकवलं, सक्षम बनवलं, त्या बापाचा त्याग करते. ज्या मोठ्या भावाबरोबर आणि बहिणीबरोबर एका ताटामध्ये जेवली, खेळली, शाळेत गेली, त्या बहीण भावाचा त्याग करते. ज्या मातीत राहिली, ज्या भूमीमध्ये राहिली, त्या भूमीचा त्याग करते. आता सगळ्यात शेवट, ज्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड चालू असते, माझं नाव माहिती हो लोकांना, ते बापाने दिलेलं जे नाव आहे ना, ज्ञानोबा बोलतात, ठेविल्या नावाशी उदेत उठी. त्या ठेवलेल्या नावाला नसतं ते त्याचं, पण ठेवलेलं असतं त्याच्यामुळे त्याच नावाने ओ देत उठी. बोललं की लगेच ओ देत. हा झालं ना, अर्धी ओळी सांगितले, मला येत होती सगळी. उपजलिया बालकाशी नाव नये तेसी ठेविलिया नावासी ओदेत उठी. ते जन्माला आलेल्या बाळाला नाव नसतं, त्याचंही ते नाव नसतं, ते माझं समजतं, त्या नावाने काय करतं, ओ देत आणि उठतं, हाका मारल्याबरोबर. पण ते नाव सुद्धा ही स्त्री लग्न झाली की बापाने दिलेल्या नावाचाही काय करते, त्याग करते. मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. हा सगळ्यांचा जो ती त्याग करते तो कशासाठी? तुम्ही सगळे ब्रह्मचारी का काय? कशासाठी त्याग करते? एका पतीसाठी या सगळ्यांचा त्याग करते. लग्न करून पती बरोबर येते. महाराज पाहता पाहता 25 वर्ष नवऱ्याबरोबर संसार करते. किती वर्ष? 25 वर्ष. खरं सांगू, लग्न केल्याच्या नंतर स्त्रीला तिचा नवरा कसा आहे हे कळायला 10-5 वर्ष निघून जातात, आणि कळाल्याच्या नंतर बदलण्याचा ऑप्शनही शिल्लक राहत नाही. कारण कळेपर्यंत 10-5 वर्षात लेकरं झालेली असतात. लग्न झालेल्या कोणत्या स्त्रीला माहिती आहे आपण लग्न केल्याच्या नंतर हे आडदंड निघणार आहे म्हणून? हे आपलं नीट सांभाळ करणार नाही, आपलं ऐकणार नाही, आपल्या भावनेची कदर करणार नाही, आपल्याला हानील, मारील, बोलल. काय माहितीये कोणत्या स्त्रीला? ती एक अपेक्षा ठेवून आलेली असते की मी या सगळ्यांचा त्याग करून याच्या बरोबर आल्याच्या नंतर हा मला प्रेम देईल, माझा सांभाळ करील, माझं संगोपन करील, माझ्या भावनेची कदर करील आणि मला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. ही भावना ठेवून ती आलेली असते. पण त्याला समजतं 10-5 वर्ष निघून जातात, तोपर्यंत लेकरं होतात. पण हा बाबा काही केलं सुधारायचं का? नाव घेत नाही. नावेला जाणे 10-5 वर्ष 20 वर्ष निघून गेल्याच्या नंतर त्याच्या वागण्यात काहीही बदल होत नाही, म्हणून ती स्त्री निर्णय घेते आणि ज्या सर्वांचा त्याग करून ज्याच्यासाठी आले त्याचाही वेळ प्रसंगी काय करते? त्याग करते. कुणासाठी? मुलासाठी. स्वतःसाठी त्याग करत नाही नवऱ्याचा. इथून पुढे माझ्या मुलाचं भविष्य आहे, त्याचं भविष्य घडावं यासाठी ती स्त्री आपल्या नवऱ्याचा त्याग करते, पतीचा त्याग करते आणि आपल्या मुलाला सांभाळते. नाथ महाराज बोलतात या दोघांसाठी
एवढ्या सगळ्या जणांचा त्याग करणारी स्त्री वेळ प्रसंगी कृष्ण कन्हैयाच्या बासरी ऐकले की या दोघाचाही त्याग करते. काय सुंदर चिंतन केलंय नाथ महाराजांनी. पती सुताचा विसर पडला याच्या मुरलीचा छंद लागला याच्या मुरलीचा छंद लागला नंद नंदन हो नंद नंदन मुरली वाला 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 नंद मुरली मुरली वाला तर नंद नंदन असणारा कृष्ण कन्हैया यांनी बासरी वाजली मुरली वाजवली आणि त्या मुरलीच्या नादाचा इतका छंद या गवळणीला लागला की त्यांनी पती आणि सुत म्हणजे मुलगा पती सुताचा विसर पडला. ही कृष्ण कन्हैयाची बासरी आहे म्हणजे बासरीकडे आकर्षित झाले. देवाच्या रूपाकडे ही सगळे आकर्षित झाले. याच्यावर तुम्ही कीर्तन करतो महाराज. किती बोलावं देवाच्या रूपाबद्दल. कितीतरी वर्णन साधू संतांनी देवाच्या रूपाबद्दल केलेलं आहे. आणि काकड्यातलाच अभंग पाहायचा झाला तर बघा. सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभ एकावळी केशर उटी परिमळ गळी बुका भाळी विलसत से पंढरपूरजे भीमा तटी सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कर ठेवून कटी भेटीसाठी काय सुंदर स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं. अतिशय सुंदर. पंडित भीमसेन जोशींचा एक अभंग त्यांनी गायलेला मी फार सुंदर म्हणत असतो. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदये 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 हृदय माझा राहो निरंतर हृदय माझा सावळे सुंदर रूप मनोहर. असं देवाचं रूप सुंदर आहे. याच्याकडे सगळे आकर्षित झाले. आणि सगळ्यात शेवट कृष्ण कन्हैयाच्या जीवनातली पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे देवाचं नाम. त्या नावाकडेही सगळे आकर्षित झाले. खरं कृष्ण कन्हैयाच्या नावाचा अर्थच असा आहे कृष्ण. तर कृकृष्यती या संस्कृत धातूपासून कृष्ण या नामाची निर्मिती झालेली. आणि कृकृष्यती म्हणजे आकर्षित करून घेणं. जो या जगातल्या सगळ्या प्राणी मात्रांना आपल्याकडे आकृष्ट करून घेतो आकर्षित करून घेतो त्याला कृष्ण असं म्हणतात. आणि म्हणून असा असणारा हा कृष्ण कन्हैया त्या कृष्ण कन्हैयाचं नाव तुम्ही अत्यंत आनंदाने प्रेमाने हृदयामध्ये साठवून तुम्ही घ्या. ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या माझ्या कानाचे तुम्ही माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी गाओ. माझ्या कानाचे तुम्ही माझ्या कानोबाच्या तुम्ही माझ्या
तुम्ही नाव भरी माझ्या कानोबाचे माझ्या गाढवाचे, माझ्या गाढवाचे, माझ्या गाढवाचे. माझ्या गाढवाचे. हृदयात हृदयाची खेळावया नाव बोला हृदयाची खेळावया नाव. खेळावया नाव हृदयाची खेळावया नाव. माझ्या कानात तुम्ही नाव भरी माझ्या कानाचे माझ्या गाढवाचे, माझ्या गाढवाचे. माझ्या कानामध्ये तुम्ही नावबद्धी गावो हृदय धरून याची खेळावया नावो हृदय धरून याची खेळावया नावो गाढवाचे बुद्धी नाव भरी घ्यावं. हृदय धरुयाची खेळावया नाव. हृदय धरुयाची खेळावया ज्ञानोबराय गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये चिंतन करतायत. बाबांनो, हा कृष्ण कन्हैयाचं नाम सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारा असल्या कारणाने माझ्या या कृष्ण कन्हैयाचं नाम तुम्ही अतिशय प्रेमाने तुम्ही घ्या. या गवळणीतले बरेच शब्द मला वाटतं याचा अर्थ तुम्हाला कळेल. पहिल्या कडव्यातला अर्ध टोक वरचा आहे ना, त्याचा अर्थ बघा, तुम्हाला कळेल. माझ्या, कळलं. कान्होबाचे नाव, बरोबर ना. घ्यावो, कळलं. भरी, भरी म्हणजे तेवढंच माहिती नाही, बाकी सगळं माहिती आहे. भरी या शब्दाचा अर्थ बरेच होतात. पहिला भरी या शब्दाचा अर्थ आहे क्षणभर. दुसरा भरी या शब्दाचा अर्थ आहे प्रेमाने. तिसरा भरी या शब्दाचा अर्थ आहे हृदयामध्ये भरून. आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याला साठवायचं आणि मग मुखाने परमात्म्याचं काय करायचं, नामचिंतन घ्यायचं. जोपर्यंत हृदयामध्ये साठवून तुम्ही परमात्म्याचं नामचिंतन घेणार नाही तोपर्यंत तुमचं नामचिंतन घेतलेलं विफल आहे, फल नाही त्याला. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो मी, बघा लक्षात येईल. तुम्ही हार्मोनियम पाहिली की नाही? सगळ्यांनी पाहिली. हार्मोनियम मध्ये असं एक ओढणारा पार्ट असतो, त्याला काय म्हणतात? भाता. त्या भाता असा ओढतात. कशासाठी ओढतो आपण? हवा येण्यासाठी, बरोबर आहे की नाही? मग तो जो भाता असा ओढल्याच्या नंतर हार्मोनियम मध्ये काय येते? हवा येते. मग ती हवा त्या भात्यामध्ये कुठून येते? त्या भात्यामध्ये हवा येते, कुठून येते ती? कुठून येते? बाहेरची येते का? मग बाहेरची हवा जर त्या भात्यात येते, भात्याची काय गरज आहे? तशीच आतमध्ये हवा पाठवून द्यायची ना हार्मोनियमच्या. भाता ओढायची काय गरज आहे एवढं विनाकारण हाताला ताण घेण्याची? तसं नाही, त्या भात्याचं वैशिष्ट्य आहे. ते भाता काय करतो? बाहेरची हवा जी आहे ना ती आतमध्ये ओढून घेतो. आणि नुसतं ओढून घेऊन तिथं थांबत तसं करत नाही. तो आत ओढून घेतो पण बाहेर सोडत नाही. आत ओढतो पण तो बाहेर सोडत नाही. मग बाहेर कधी सुटतो? आपण इकडं बटन दाबल्यावर. इकड्या स्वराचं बटन दाबलं की आत भरलेली भात्यातली हवा त्या स्वरातल्या बसवलेल्या आतमध्ये ज्या स्वर आहे, ज्या तारी आहेत, त्या तारी त्या हवेच्या प्रेशरने कंपन पावतात आणि त्याच्यातून काय बाहेर येतो? स्वर बाहेर येतो, आवाज बाहेर येतो. ज्याला आपण सा म्हणतो, रे म्हणतो, ग म्हणतो, है की नाही, म म्हणतो, प ध नी, है की नाही, असं म्हणतो की नाही आपण त्याला?
माझा मुद्दा असा आहे, अगोदर भात्याला त्या पेटीतून हवा या स्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या भात्याला स्वतःमध्ये बाहेरची हवा काय करावं लागते, भरून घ्यावं लागते. तुम्हाला जर असं वाटत असेल ना, आपण देवाचं नामचिंतन केलेलं फलस्वरूप व्हावं, त्याचं फळ आपल्याला मिळावं, तर त्या कृष्ण कन्हैयाचं नाव घेताना अगोदर ते हृदयामध्ये त्या भात्यासारखं भरून घ्या आणि नंतर भात्यामध्ये हृदयामध्ये ते नाव भरून घेतल्याच्या नंतर तेच आत भरलेलं नाव पुन्हा जपासाठी वाणीतून बाहेर येऊ द्या. वाणी म्हणजे काय? वाणी म्हणजे स्वर आहेत. आता तुमच्या योग्यतेनुसार कोणत्या वाणीचा उपयोग करायचा ती तुमची योग्यता ठरवणार. 4 प्रकारच्या वाणी आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आता आपण सगळे जी बडबड करतो ती वैखरी वाणी आहे. अत्यंत म्हणजे सगळ्यात खालची जी वाणी आहे ना, म्हणजे सगळ्यात सोपी जी वाणी आहे ती आहे वैखरी. सगळ्यात अवघड आहे ती परा, त्याच्यानंतर पश्चंती, त्याच्यानंतर मध्यमा आणि आपण बोलतो ती सगळ्यात शेवटची, सगळ्यात शेवटची. म्हणून बोलता माणसं बोलता बोलता परमार्थातले जी साधना करतात ना, ती माणसं म्हणतात त्याची बडबड आम्हाला माहिती आहे, त्याचं फक्त इथून वरच चाललेलं असतं सगळं, आतमध्ये काही नाही, त्याची माळ सुद्धा इथून खालीच आहे. काय म्हणतात माणसं, आम्हाला त्याचा परमार्थ माहिती आहे, तो माळीच्या वरचा परमार्थ आहे, माळीच्या खालचा नाही महाराज, माळ इथून खालीच राहते असं माणसं म्हणतात. आणि म्हणून देवाचं नाम हे परा, पश्चंती, मध्यमा इथून घ्यावं लागतं. म्हणून ज्ञानोबा बोलतात, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे हृदयात धरून. धरोनी श्रीहरी म्हणजे कुठं? हृदयामध्ये धरून त्या भगवान परमात्म्याचं नाम परावाणीने आपण घेतलं रे घेतलं की मग त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. ज्ञानोबा सुद्धा हेच आपल्या सगळ्यांना सांगतात, बाबांनो तुमच्या हृदयामध्ये त्या परमात्म्याच्या नामाला भरा आणि मग त्या परमात्म्याचं नाम तुम्ही तुमच्या मुखाने घ्या. माझ्या कान्हाचे नाव भरी घ्यावो आणि एक काम करा, हृदय धरून यासी खेळावया न्यावो. मला याचाही एक छोटासा अर्थ असा तुम्हाला विचारायचा आहे. बघा बरं, एखाद्या माणसाला तुम्हाला जर बरोबर घेऊन जायचंय तुमच्या, तर तुम्ही त्याच्या शरीराच्या कुठल्या पार्टला धरून बरोबर घेऊन जाता? केसाला, कानाला धरतात, कानाला कानाला धरतात, पण काही ठराविक काम केल्यावर धरतात असं कानाला आहे का? माणसं म्हणत असतात त्याचा कान धरा चांगला. गाडगे महाराज, आमच्या या मुलाचा कान धरा आणि त्याला इकडे आणा, तो सध्या गुटख्याकडे जास्त वळलाय. कान धरा म्हणतो आपण, नाही कान धरा जास्त. पण शक्यता आपण आपल्या बरोबर एखाद्या माणसाला घेऊन जायचं असेल तर हाताला धरून घेऊन जातो. ज्ञानोबा बोलतात, देवाला खेळायला नाही, आपण हृदयाला धरून या. हृदयाला धरायचं कसं? हृदय का पार्ट आहे का असं वरून? त्याला असं धरायचं आणि घेऊन जायचं? कसं धरणार आम्ही त्याला हृदयाला? तर ज्ञानोबरायांचा भाव असा आहे, गोपाळांनो या कृष्ण कन्हैयाला खेळायला घेऊन जा म्हणजेच नामचिंतन करायचंय. बरं, खेळणं म्हणजे काय? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी खेळताती सोहम मेळे. फार सुंदर अर्थ आहे ते. खेळताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी. पुढे काय? नाचती आंबे नाचती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे. नको नको, वेळ वेळ जरा. तर नाचताती व्यास वशिष्ठ शिख गोंधळी खेळताती सोहम मेळी. सोहम मेळ म्हणजे काय? देवाच्या नामचिंतनाचा जो एक प्रकार आहे त्याला सोहम असं म्हणतात. हृदयामधून ते केलं जातं आणि म्हणून भगवान परमात्म्याचं नाम हृदयात धरायचं आणि त्या नामाबरोबर खेळायचं म्हणजे जप करायचा. म्हणून हृदय धरून याशी खेळावया हा त्याचा अर्थ झाला. जनरल जर आपण पाहिलं तर भगवान परमात्मा आपल्या मित्रांबरोबर खेळायला जायचा आणि मग इटी, दांडू, चेंडू, लगोरी नाना प्रकारचे खेळ कृष्ण कन्हैया त्यांच्याबरोबर खेळायचा. खेळ मांडीला लगोरी हो हो हो, खेळ मांडी
मांडीला लगोरी खेळतात नाना परी खेळ मांडीला लगोरी चक्री भाऊरा विटी दानू चक्री भाऊरा विटी चक्री भोरा विडी दानू चक्री भोरा विडी दानू रंगीत गोट्या वेगळा चेंडू रंगीत गोट्या वेगळा चेंडू रंगीत गोट्या वेगळा चेंडू रंगीत गोट्या वेगळा चेंडू तू खेळ तरी तू खेळ तरी तू बोला तू खेळ तरी तू खेळ तरी तू खेळ तरी तू पुढं काय सागलोने माझे या बाळा खाय बाळ सागलोने माझे या बाळा खाय बाळ सागलोने माझे काय बाळाने माझी बाळा काय बाळ सागलोने माझे या बाळा खाय बाळ सागलोने टाळी वाजव बाबा राम वा वा. पण मला आता एक विचारायचं मला कुठल्या संतांची ते सांगावं लागेल आता. नाथ महाराजांची आहे ना भानुदास. नाही बाबा या मी गाता सोडून बोलणारच नाही म्हणजे कुणाची आहे पण ही? हा? भानुदास भानुदास महाराजांची बरं मी चेक करणार आहे बरं का घरी हो गेलो हो हो लगेच देतो ना हा हा लगेच डायरेक्ट पेन द्या घरी गेलो संतांचे अभंग आणि गवळणी म्हणायच्या हा? आलं का पुन्हा तेच मग आता हा, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल हरकत नाही. कृष्ण कन्हैयाच्या खेळाचं वर्णन आलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं. ते बेगडा चेंडू वगैरे असं वर्णन फार सुंदर तुम्ही केले. रंगीत गोट्या आणि वेगळंच वाह रंगीबेरंगी गोट्या असतात. असे नाना प्रकारचे खेळ भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी खेळलेले आहेत. मग हा नाना प्रकारच्या खेळ करत असताना कृष्ण कन्हैयाचं एक वैशिष्ट्य होतं. काही काही पोरांचं असतं बरं का ते खेळायला लागलं ना जोपर्यंत समोरच्यावर राज असतो तोपर्यंत त्याला मजा येते. माझं कळत नाही का तुम्हाला? जोपर्यंत समोरच्यावर राज असतं त्यावेळेला त्याला मजा येते आणि स्वतःवर आल्यावर मात्र मग त्याचं कळत. स्वतःवर आला की तो म्हणतो नाही आता खेळात काही मजा राहिली नाही आपण संपून टाकू. आईने हाक मारली कारण फार सुंदर असतात. आता आईने हाक मारली आता खेळायचं नाही म्हणून कृष्ण कन्हैया असा रडीचा डाव खेळत असल्यामुळे आपल्याला गवळण खरं ती माहिती आहे. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी कशी केलीस रे कशी केलीस रे कुरघोडी कशी केलीस रे कुरघोडी कान्होबा खेळ डाव जाऊ नको नको घड्याळाकडे बघावं लागते ना नको नको करावं लागते. त्यामुळे ए कान्हैया ए कृष्णा ए लाला ए कान्हा तुला डाव दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कृष्ण कन्हैयाने डाव मोडवला. यशोदा मैयाकडे आले आणि यशोदा मैयाला सांगायला लागले सगळे पण आता शेवटी आई आहे हो. आई यशोदा मैया म्हणते गोपाळांनो तुमचं सगळं खरं आहे पण माझ्या पोराला समजून घ्या कारण हा मला फार उशिरा झालेला आहे. लाडका आहे सुंदर आहे गुणवान आहे अनेकांचं कल्याण करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं राजाचा असल्यामुळे भविष्यात इथलं राजसिंहासन चालवणार आहे. त्याच्यामुळं याच्या बरोबर तिरकस चालू नका याला समजून घ्या आणि समजून घेऊन त्याला तुमच्या बरोबर खेळायला न्या. हृदय धरून यासी खेळावया न्याव माझ्या कान्हाचे नाव भरी घ्याव. हृदय धरून यासी खेळावया न्याव. हृदयातच का धरायला सांगितलं? हा डोक्यात धरलं तर चालणार नाही का देवाला? तशी तर आपण बुद्धी प्रधान मानलेली आहे.
या शरीरातला सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे? बुद्धी. मग आपण बुद्धीत धरलं तर काय हरकत आहे देवाला? नजरेत धरलं तर काय हरकत आहे? मनात धरलं तर चालणार नाही का? तर नाही. देवाला न मनात धरलेल्या देवाला चालणं आवडणार नाही, बुद्धीत धरलेलं आवडणार नाही, वाचतही धरलेलं आवडणार नाही. देवाला आवडतं ते हृदयातलं. कारण परमात्मा राहतो तो हृदयामध्ये राहतो, इतर ठिकाणी राहत नाही. स्वतः भगवान परमात्मा सांगतायत सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदेच सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. किंवा ज्ञानोबराय बोलतात ना ज्ञानेश्वरीमध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामो विषयावरी. तुम्ही कीर्तन प्रवचन करता का? अरे वा वा, छान आहे, छान आहे, चांगलं आहे. तुमचं पाठांतर चांगलं आहे, दिसतंय मला ते. हो हो. बघा साधी माणसं सुद्धा परमार्थात फार मोठी असतात. मी सांगतो तुम्हाला जाता जाता, देव ज्या वेळेला चांगला माणूस कोणता अशी लिस्ट काढेल त्यावेळेला त्यांचा नंबर तुमच्यापेक्षा पहिला असेल. वा. कारण पाठांतर अधिक आहे, सुंदर आहे. भक्ती चांगली आहे. कारण देव लिस्ट काढतोय ना आपल्या भक्ताची. म्हणून देव ज्या वेळेला लिस्ट काढतो त्यावेळेला चांगल्या चांगल्या मोठमोठ्या कीर्तनकाराचं नाव असेल की नाही देवाच्या यादीत माहिती नाही, सांगता येणार नाही. कारण ती देवाची यादी आहे. विठ्ठल विठ्ठल ऐसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी कामो विषयावरी. एरवी मी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. किंवा दुसरं जर अजून सांगायचं ज्ञानोबा बोलतात सर्वा घटी राम देहादेही एक. देवाचं राहण्याचं ठिकाण हृदय आहे. म्हणून सकल संतांनी भगवान परमात्म्याला आपल्या हृदयातच साठवलं. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. ऐकायचंय का तुम्हाला? जाता जाता सगळ्यांनी पायावर दर्शन घेऊन 100 रुपये देऊन जावं लागतं. मी हे पायावर एवढ्यासाठी म्हटलो, आमच्या इकडे खाली जर तुम्ही मराठवाड्यात गेले तर कीर्तनकाराचं दर्शन घेऊन रिकाम्या हाताने घेत नाही. तुम्हाला काय 2 रुपये 5 रुपये 10 रुपये तुमची काय परिस्थिती असेल रुपये का होईना टाकायचं. ते मराठवाड्यात, इकडे नाही जमायचं. इकडे मी आपले विनोद केला, तुम्हाला तसं काय म्हणत नाही. ऐका. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा तुरा, धरिला पंढरीचा तुरा. धरिला पंढरीचा तुरा, धरिला पंढरीचा तुरा. धरिला पंढरीचा तुरा, धरिला 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 पंढरीचा तुरा. मला एकमेकात चाली मिक्स करायची सवय आहे. ही नवीन आता आलेली. भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. हे जसं ज्ञानोबरायच्या संदर्भात आहे तसं कृष्ण कन्हैयाच्या संदर्भात इथं वापरलंय. कल्पना विरहित भलतिया मागे आणि मी देव आहे हा अभिमान बाजूला ठेवून कृष्ण कन्हैया आपल्या भक्ताच्या पाठीमागे लागतो. अभिमान सांडोनिया दिना पाठी लागे. असा एखादा सर्वसामान्य भक्त होऊन गेला का आणि देवाने त्याचा उद्धार केलेलं उदाहरण सांगा. म्हणून ज्ञानोबा उदाहरण सांगतात. पुतना सोसिली येणे मोहिलेले करू आणि आळीन सांडी बाप रुक्मादेवी वरू. माझ्या कान्हाचे तुम्ही नाव भरी घ्यावो हृदय धरून यासी केळावया न्यावो. विठोबा रघुमाई देवाधिदेवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. बसा साहेब बसा. तुम्ही बसल्याशिवाय मला जमणार नाही. तुमचा
व्यत्यय जोवर थांबणार नाही तोवर मला बोलता येणार. हो बरोबर. खाली बसा. माझा स्वभाव येतो त्याला विलाज नाही का. बरोबर. तर भगवान गोपाल कृष्ण कन्हैयाच्या चरित्राचं चिंतन आपलं चालू आहे. देवाचं चरित्र अगम्य आहे, अलौकिक आहे, दिव्य आहे, न संपणार आहे. किती व्यापक आहे देवाचं चरित्र याचं वर्णन करणारी गवळण इतकी सुंदर आहे. बघा, विठ्ठल विठ्ठल असे बघा भाऊ, तुम्ही मला इथं पुढे पाहिजेत. बघा या साहेब पुढे इथे 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 या. आता 2 खुर्च्या आणल्या इथं तरी चालतं. या इथं या, इथं 2 खुर्च्या द्या बाबांच्या शेजारी. इकडे ना इथे या, समोर या इथं माझ्याजवळ. भगवान परमात्म्याचं चरित्र व्यापक किती आहे. गवळण ऐका छान. आता बघा भाऊ समोर आल्यामुळे मला गायला अजून बरं वाटणार आहे. लाडका हा कान्हाबाई, लाडका हा कान्हाबाई, तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आटे. फार सुंदर चिंतन आहे. याच्या लीला, या कृष्ण कन्हैयाच्या खोड्या, या कृष्ण कन्हैयाचं चरित्र, या कृष्ण कन्हैयाचं कार्य किती सांगू मी तुम्हाला. या कृष्ण कन्हैयाच्या कार्याचं जर लिहिण्यासाठी सुरुवात केली तर महीपत्र, मही म्हणजे ही पृथ्वी, महीपत्र सिंधू आटे. लिहिण्यासाठी पृथ्वीचा कागद आणि लिहिण्यासाठी लागणाऱ्या शाही, अरबी समुद्राची शाही, समुद्रातल्या पाण्याची शाही केली तरी संपणार आहे. तुम्हाला महाराज किती अतिशयोक्ती अलंकार आहे हा, की अख्ख्या पृथ्वीचा कागद करायचा मग कृष्ण कन्हैयाचं चरित्र आणि अरबी समुद्रातलं अख्खं पाणी संपून जाणार. इतका अतिशयोक्ती अलंकार नाही ना चालणार. जरी तुम्हाला तो अतिशयोक्ती वाटत असली तरी सुद्धा लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला ते सहज वाटेल. अहो सध्या पृथ्वीच्या कुठल्याही टोकावर तुम्ही जा, प्रत्येक टोकावरती तुम्हाला कृष्ण कन्हैयाचं मंदिर आणि कृष्ण कन्हैयाचं नामचिंतन पाहायला मिळेल. आणि हाच कृष्ण कन्हैयाचं चरित्र आणि कार्य. कारण कुणाची मंदिरं एवढ्या अख्ख्या पृथ्वी तलावावरती होत नाहीत, कृष्ण कन्हैयाचे होतात. याचा अर्थ कृष्ण कन्हैयाचं चरित्र तेवढं व्यापक आहे. आणि सांगा बरं, एवढं व्यापक जर कृष्ण कन्हैयाचं चरित्र असेल तर माझ्यासारखा सर्वसामान्य कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचा एक सेवक कसं शक्य आहे त्याला 2 तासात आणणं. शक्य नाही. असे कितीतरी तास गेले तरी कृष्ण कन्हैयाचं चरित्र थांबणार नाही. माझ्या वयाच्या 40 वर्षापासून मी संप्रदायाची सेवा करतोय. अजूनही 10% हातात आलंय. किती टक्के हातात आलंय? 10%. अजून 90% बाकी आहे. आणि ते 90% येईल अशी या जन्मात तरी गॅरंटी नाही साहेब. इतकं व्यापक कृष्ण कन्हैयाचं चरित्र आहे. आणि म्हणून ते गायचं नाही का, मग थोडक्यात गायचं असं आपल्याला संतांनी सांगून ठेवलं. कृष्ण कन्हैयाचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं ते त्याच्या मात्या पित्याच्या लग्नापासून. लग्नाला प्रारंभ झाला. वसुदेव देवकीचं लग्न अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. एवढ्या वेळामध्ये भगवान परमात्म्याने आकाशवाणीला सांगितलं, माझ्या कार्याला तू प्रारंभ कर. साहेब हे देवाचं वैशिष्ट्य आहे. देव जन्माला येण्याच्या अगोदर देवाचा प्रचार सुरू होतो. आपला प्रचार आपल्याला करावा लागतो. देवाच्या चरित्रात हा फार मोठा फरक आहे. आणि म्हणून कृष्ण कन्हैयाचं चरित्र इतकं व्यापक आहे की आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझसी आणि ऐको आणि मानसी क्रुधावला. आतापर्यंत आपल्या बहिणीवरती जीवापाड प्रेम करणारा कंस मरण शब्द ऐकला आणि भांबावून गेला. कारण मरणात भले भली माणसं भांबावून जातात. मोठमोठी माणसं मरण शब्द ऐकला की त्यांच्या डोक्यातला विचार संपून जातो. आणि म्हणून कंसही तसाच झाला. मरण शब्द ऐकला आणि सख्या बहिणीला, आपल्या लाडक्या बहिणीला मारण्यासाठी घेऊन या खड्ग माराया धावला. खड्ग या शब्दाचा अर्थ आहे महाराज तलवार. तलवार आपल्या मेन्यातनं उपसली आणि
देवकीला मारण्यासाठी धावल्याबरोबर जिचं पाणी ग्रहण केलेलं आहे ते वसुदेव समोर आल्याने हात तो धरला वसुदेवे. दोघांमध्ये करार ठरला. कारागृहामध्ये टाकलं. 6 मुलं जन्माला आले. 6 कंसाने मारले. 7 योग मायेच्या द्वारा रोहिणीच्या गर्भामध्ये म्हणजेच वसुदेवाच्या 13 पत्न्यापैकी एक असणारी जी कंसाच्या भीतीने गोकुळामध्ये सुरक्षित नेऊन ठेवलेली होती तिच्या गर्भामध्ये इथला गर्भ तिथे ट्रान्सफर केला. आपली संस्कृती कळायला उशीर झाला म्हणून मागायत. कळतंय का माझं बोलणं तुम्हाला? आपली संस्कृती, आपलं लिखाण, आपला धर्म आपल्याला कळायला उशीर लागतोय म्हणून आपण मागेत. नाहीतर अमेरिकेसारख्या देशाला आपण कधीच मागे टाकलं असतं. पण आपल्याचं महत्व आपल्याला कळालं नाही. त्याचा हा परिणाम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 8वे गोपाल कृष्ण कन्हैया आता प्रगट होणार आहेत. 8 वर्षाची मूर्ती त्या कारागृहामध्ये प्रगट झाली. श्री संत निळोबाराय वर्णन करतायत. वसुदेव देवकीचे उदरी कृष्ण जन्मले मथुरे भीतरी. कंसाचे बंदी शाळे माझारे श्रावण वद्य अष्टमीसी. तर श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री 12 वाजता कृष्ण कन्हैया कंसाच्या बंदी शाळेमध्ये 8 वर्षाची मूर्ती शंख चक्र गदा सहित प्रगट झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान. मला मगाशी सांगितल्याप्रमाणे जन्माला आले यशोदा मैया त्या कृष्ण कन्हैयाचं सगळं ते देवकी मैया त्या कृष्ण कन्हैयाचं तेज शंख चक्र हातामध्ये हे सगळं घेतलेलं पाहिलं आणि विचारते यशोदा देवकी मैया कोण आहात? देव म्हटले अगं आई ओळखलं नाही का? आठव ज्या 8व्यासाठी तू एवढा 12 वर्ष कारावास सोसलास तो 8वा मी आहे. 8 वर्षाचा आलोय. हातामध्ये शंख चक्र आणि गदा आयुध घेऊन आलोय. ज्याने तुझ्यावर अन्याय केलाय ना, ज्याने माझ्या मातेला कारागृहामध्ये टाकलंय ना, याला आता सुट्टी नाही. त्याला संपवण्यासाठी मी लहान जरी दिसत असलो वामनासारखा तरी मी महान आहे. दिसायला लहान आहे पण शक्ती माझ्यात फार मोठी आहे. या जगातल्या सर्वात श्रेष्ठ शक्ती असणारी तो मी आहे. आई ओळख. पण आईचं वैशिष्ट्य असं असतं आईला मोठं आवडत नाही. आईचं मोठ्यावर प्रेम नसतं, आईचं लहान्यावर प्रेम असतं. म्हणून तुकोबराय तुका आकाशा एवढा पण ते तुकोबराय मात्र देवाकडे मागताना मागतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा. लहानपण लहान कापणा मागितला तुकोबराने. त्याचं कारण आहे बाबांनो, लहान झाला की प्रेम मिळतं, लहान झाला की माया मिळते, लहान झाला की अपेक्षा पूर्ण होतात, लहान झाला की मनोकामना पूर्ण होते, लहान झाला की लोक डोक्यावर घेतात. लहान असतो ना. तुम्ही असं कधी पाहिलं का 60 वर्षाच्या बाबाला डोक्यावर घेतलंय? लहानाला डोक्यावर घेतात, मोठ्याला नाही. मी प्रसंग सांगत असतो. एखादा छोटासा मुलगा कुणाचाही 2 वर्षाचा नुकताच चालायला लागलेला सुंदर गोंडस दिसायला रस्त्याने चालला. आईने सकाळी उठल्यावर आंघोळ घातली, सुंदर कपडे घातले, 2-4 ठिकाणी गंध लावला. मुलगा रस्त्याने निघाला. अनोळखी माणूस त्या रस्त्याने येतो, त्या मुलाला पाहतो, आकर्षित होतो, उचलून घेतो, बोलायला सुरुवात करतो. आई वडिलाला कळत नाही, अक्कल नाही. लहान मुलगा रस्त्याने सोडून दिला. गाडी आली, धक्का लागला तर कळत कसं नाही असं म्हणतो, जवळ घेतो आणि पटपट पटपट त्याच्या 2-4 काय करतो, पप्प्या घेतो. पण तुम्ही असं कधी पाहिलं का 60 वर्षाचे बाबा रस्त्याने चालले, एखादी पप्पी? 60 वर्षाच्या बाबाची कोणीही कधी पप्पी घेत नाही साहेब. 60 वर्षाच्या बाबाची त्याचा नातू सुद्धा पप्पी घेत नाही हो. काय म्हणते ते ना, आजोबा म्हणत असतो सारखा पिल्लू पिल्लूच ना. काय ट्रेंड निघालाय म्हणजे पोरांना ना पाठीमाग स्वीटी बंटी अशी नाव, कुत्र्याची नाव होती बरं.
ही फॉरेनच्या कुत्र्यांची नाव आहेत, स्वीटी, बंटी. आता ते गेलं आणि पिल्लू आलं. तुम्ही बघा बघा, चिमणीच्या पाखराला पिल्लाला काय म्हणतात? पाखरू. चिमणीच्या पिलाला पाखरू. शेळीच्या पिलाला करडू. मेंढीच्या बकराला मेंढरू. अहो बकरू म्हणा ना आता, आहे का नाही? मेंढीच्या याला बकरू. गाईच्या पिलाला वासरू. घोडीच्या पिलाला बोला ना शिंगरू. हा, आणि कुत्रीच्या पिलाला वाह. म्हणजे पुन्हा आपण आपल्या छोट्या छोट्या पोराला आपल्या पोराच्या नावाने हाक मारत नाही, कुत्र्याच्या पिलाच्या नावाने हाक मारतो. इतकी लोक बिघाडेले आहेत बघा. आपले सगळं सोडून द्यायचं आणि दुसऱ्याचं घेऊन डोक्यावर नाचायचं. ही आपली काय झालेली संस्कृती झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. माझा मुद्दा असा होता की यशोदा मैयाला किंवा कोणत्याही माणसाला लहान आवडतं. देवकी म्हणते देवा लहान हो. देव लहान होतात आणि लहान होता होता आई वडिलांना सल्ला देतात. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. ठरल्याप्रमाणे जसं सांगितलंय तसं वसुदेव करतात. देवाला टोपली तयार करतात, टोपलीत घालतात, डोक्यावर घेतात आणि गोकुळामध्ये आणून ठेवतात. आता हे मधलं सांगायलाच वेळ नाही राहिला आपल्याकडे. म्हणून गोकुळात आणल्याच्या नंतर कृष्ण कन्हैया गोकुळात आले. कधी आले आणि कशी आले याचं नाथ महाराजांनी त्यांच्या बाळ क्रीडेमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आध्यात्मिक जी माणसं आहेत ना, आध्यात्मिक साधक वारकऱ्यांचे लक्षपूर्वक हे प्रमाण आपल्या पाठ असू द्या, जेणेकरून कधी काल्याचं कीर्तन करायचा प्रसंग आला तर हे अभंग आपण म्हटलेच पाहिजे. बघा, गोकुळी आनंद झाला रामकृष्ण घराला, नंदाच्या दैवाला दैवाले अकस्मात. कधी आला हा कृष्ण कन्हैया? श्रावण वद्याष्टमीसी रोहिणी नक्षत्र ते दिवसी, बुधवार परियशी कृष्णमूर्ती प्रगटली. बुधवारी अष्टमी तिथीला श्रावण महिन्यामध्ये गोपाल कृष्ण कन्हैया प्रगट झाले. गोकुळातल्या लोकांना अतिशय आनंद झाला. झाला आनंदी आनंद, झाला आनंदी आनंद. लोकांना अतिशय आनंद झाला आणि सुंदर वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोपाळ गवळणी गोपिका गवळी यांनी तो आनंद उत्सव साजरा केला. आपण ऐकलेला आहे या महिला मंडळींना कुठल्याही कार्यात जायचं म्हटलं की थोडं ताई सजून धजून जायची सवय असते. बघा आता तुम्ही कानात झुमके घातले, माझ्या नाही पाहिजे है का नाही? म्हणजे काय तर शृंगार ही भूमिका महिलांची थोडी अधिक आहे. त्याचं कारण आहे महिलांचं अंतकरण हे दयाळू कणवाळू कृपाळू असतं आणि म्हणून ती कृपा तिची त्या शृंगारातून बाहेर पडत असते. आई जितकी सुंदर दिसेल ना तेवढं आपल्या बाळाला फार बरं वाटत असतं. माझी आई अशी आहे कारण त्याला आई सुंदर दिसण्यात आनंद असतो आणि म्हणून सगळ्यात जास्त आपल्यावर प्रेम कुणाचं असतं ते आईचं असतं. म्हणून गोकुळामध्ये कृष्ण कन्हैया जन्माला आले. सगळ्या गवळणीने 16 प्रकारचा शृंगार केला. महाराज आपल्या संस्कृतीमध्ये 16 प्रकारचा शृंगार होता. ती शृंगार गेला आणि आता त्याची जागा मॅचिंग आणि मेकअपने घेतली. बघा तुम्ही महिलांनी सगळं चेंज केलं. हिरव्या कलरची साडी, हिरव्या कलरचं ब्लाऊज, हिरव्या कलरच्या बांगड्या, हिरव्या कलरची नेल पॉलिश, हिरव्या कलरच्या चपला, हिरव्या कलरची टिकली.
म्हणजे कुंकू सुद्धा म्हणले नाही बोलतो. एक तर टिकलीच पण ती सुद्धा हिरव्या कलरची. आता एवढं सगळं मॅचिंग केल्याच्या नंतर एखाद्या लग्नाला निघाली मग कुणाबरोबर जाणार? नवऱ्याच्या. मग आता त्याची मॅचिंग पूर्ण झाली पाहिजे ना. मला वाटतं त्याला हाणून हिरवा केला पाहिजे, चांगला मार दिला पाहिजे की आपल्या बायकोने टिकलीची सुद्धा मॅचिंग केली तरी ज्याच्या तोंडातून शब्द निघत नाही. अरे कुंकू हे आपल्या संस्कृतीचं फार मोठं लेण आहे, लक्षात घ्या. आणि कुंकवाची ताकद आहे ना ताई, ते टिकलीत नाही. त्याचं कारण सांगतो. कुंकू कोणत्या कलरचं आहे? लाल कलरचं आहे. आणि लाल कलर कुठे कुठे असतो? जिथे सावधान करायचं असतं तिथे काय असतो? लाल कलर असतो. म्हणजे तो सावधान करतो. एखादी महिला ज्यावेळेला आपल्या डोक्यावरती कुंकू लावते ना आणि त्या महिलेकडे एखाद्या परपुरुषाने जर वाकड्या नजरेने पाहिलं तर तिला बोलायची गरज नाही. तिचं कुंकू बोलतं डेंजर, खतरा, सावधान. ज्याच्या नावाचं मी लावलंय ना तो फार सामर्थ्यवान आहे, बलवान आहे, शक्तिवान आहे. म्हणून माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहताना एकदा नाही 100 वेळा विचार केला पाहिजे. आता मुली कुंकू नाही, टिकली नाही, त्यामुळे मग फार कठीण परिस्थिती होते. नाविलाजाने कीर्तन करायला सांगावं लागतं. आता कपडे वगैरे थोडं सांभाळा. स्वातंत्र्य आपल्याला मिळालंच आहे, पण ज्यांनी बलिदान घेतलेलं दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यासाठी त्यांची सुद्धा ते स्वातंत्र्य वापरताना आठवण ठेवा आणि नंतर त्या स्वातंत्र्याचा आपल्या जीवनाच्या आनंदासाठी वापर करा. पण अशा 16 प्रकारचा शृंगार केलेला आहे. फार सुंदर भागवत कथेमध्ये आलेलं भजन आहे. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, कृष्ण नामाची मेहंदी. मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, मेरे चुनरी पे कृष्ण, मेरे कंगना में कृष्ण, मैंने नथनी सजाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की. असा 16 प्रकारचा शृंगार करून कृष्ण कन्हैयाच्या जन्माचा आनंद साजरा केला. पुतना आरली देवानी मारलं, मांबळ भटाची फजिती केली. शकडा तो राक्षस आला गाडीच्या रूपामध्ये, तिलाही आकाशामध्ये उडवलं आणि त्यालाही मारून टाकलं. काग बगर इठा मारिले बाळपणी. अनेक राक्षसांचा फडशा पारला. देव आता थोडेसे मोठे झाले आणि भगवान परमात्मा आता रांगता रांगता 3.5 वर्षाच्या वयात खोड्या करायला लागले. नाना प्रकारच्या खोड्या सगळ्या गवळणी सांगायला आल्या. एक 5 मिनिटात माझी ज्ञानेश्वर माऊली होणार म्हणजे होणार, काळजी करायचं अजिबात काही कारण नाही. बरोबर मला 12:30चा टायमिंग दिला होता, पण तरी सुद्धा 12:45 वाजायला सांगितले म्हणून मी तुमचे 5 मिनिटं, त्यांचा शब्द पाळला पाहिजे ना, म्हणून तुमचा शब्द राखण्यासाठी एक 5 मिनिटं अजून घेणार आणि माझी सेवा समाप्त करणार. एक गवळण येऊन यशोदा मैयाला खोड्या सांगायला सुरुवात करते. त्या ठिकाणी यशोदा मैया गवळण सांगते. पहिली आली धावत, याने काही काही केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. दुसरी आली धावोनी, म्हणे याने बाई काय केली करणी, पतीची दाढी मानी मेनी दोहीची गाठ बांधे. परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन टाकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी, किंवा अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी मुते चक्रपाणी. एक गवळण आली म्हटली, नहात होते अंतर सदनी, मी अंतर सदनामध्ये नहात होते. बर का साहेब, हे शब्द आपल्या घरात कधी यायचे? आपल्या संस्कृतीतले आपण बाथरूम म्हणतो. काय म्हणतो? बाथरूम. आपल्या संस्कृतीतला शब्द नाही, आपल्या भाषेतला शब्द आहे आंतरसदन. स्नानगृह ही आपली भाषा आहे. स्नानगृह किंवा आंतरसदन. ती गवळण म्हणते, नहात होते आंतरसदनी, समोर येऊन बसे चक्रपाणी. असं एखाद्या नास्तिक माणसाने ऐकलं की ते कीर्तन झालं की आमच्याकडे येतात ताई, बरं का. ते म्हणतात, असा कसा देव तुमचा? गवळण स्नान करते आणि तिच्या समोर हा जाऊन बसतो. पण त्या बावळटाला माहीतच नसतं, ज्या वेळेला देव तिच्या समोर बसत असतो साहेब त्यावेळेला तो 3.5 वर्षाचा असतो. आणि 3.5 वर्षाचं जे लहान बाळ आहे ना ते निरागस असतं.
ते कोणत्याही स्त्रीच्या समोर स्नान करताना बसलं काय आणि आईच्या कुशीतलं बाळ आहे ना ते छोटस, म्हणून तिथं याच्या डोक्यातला विचार करताना टाकायचा नाही. कृष्ण कन्हैयाचं वय काय आहे, त्याचं कार्य कुठल्या पद्धतीने चालू आहे, त्याची लीला कशी आहे, ती लीला समजून घ्यायची, आपलं डोकं वापरायचं नाही. कृष्ण कन्हैया समजण्यासाठी जन्माची जन्म गेले तरी कृष्ण कन्हैयाचं चरित्र आपल्याला समजू शकणार नाही. फार मोठा अभ्यास त्याच्यासाठी करावा लागतो. आणि मग अशा सगळ्या खोड्या सांगितल्यावर यशोदा मैयाला राहत नाही. पण तरी शेवटी यशोदा मैया आपल्या बाळावर प्रेम असल्यामुळे आपल्या बाळाचं वकिली पत्र आपल्या हातात घेते आणि गवळणीला बोलायला सुरुवात करते. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे, गुणाचे तारे बाळ दिसते गोजिरवाणे. गवळणीनो, ज्या कृष्ण कन्हैयाची तुम्ही खोडी सांगताय ना, तो माझा कृष्ण कन्हैया सगुण आहे. या जगामध्ये परमात्मा निर्गुण निराकार आहे, ब्रह्मतत्व आहे. तो दिसत नाही पण सगळं काम करतो. पण असा न दिसणारा परमात्मा केवळ आनंद नेण्यासाठी सगुण रूपामध्ये आलेला आहे. माझ्या या सगुण रूपात आलेल्या कृष्ण कन्हैयाची खोडी सांगायची नाही. माझा हा सगुण आहे, फक्त सगुण नाही गुणवान आहे. फक्त गुणवान नाही मग सुंदर आहे. काय वर्णन केलंय. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळके अंगणी माझ्या खेळे. हा माझा कृष्ण कन्हैया 5 वर्षाचा आहे आणि माझ्या या अंगणामध्ये तो कृष्ण कन्हैया खेळतोय. जो अंगणाच्या बाहेर पडू शकत नाही तर तुमच्या घरी येऊन तुमची खोडी करेल काय. यशोदा मैया आपल्या कृष्ण कन्हैयाची बाजू अतिशय भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करते आणि गवळणींना सामोरं जाऊन तोंड देते. 5 वर्षाचे माझे बाळके अंगणी माझ्या खेळे, का लटकाच घेता, का लटकाच घेता आळके गोकुळच्या गोकुळच्या नारी. का लटकाच घेता आळके गोकुळच्या नारी, का लटकाच घेता आळके गोकुळच्या नारी, का लटकाच घेता आळके गोकुळच्या नारी, का लटकत घेता आळके गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा, सावळा गे चिमणा चिमणा माझा, सावळा गे चिमणा माझा. गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. गोकुळच्या तर हा कृष्ण कन्हैया माझा सगुण आहे, सावळा आहे, चिवणा आहे. याची गोटी तुम्ही घेता आणि त्याच्या पाठी मागे लागता. याचा भवरा तुम्ही लपवून ठेवता आणि त्याची खोडी तुम्ही सांगता. अशा 12 घरातून आलेल्या तुम्ही 12 जणी माझ्या समोर बोलता काय. यशोदा मैया आपल्या कृष्ण कन्हैयाची बाजू बोलून गवळणीला नाही ते बोलते. पण असं असतं बघा, आपलं पोरग खोड करे तेव्हाच आईला कळतं स्वतःची खोडी केल्यावर.
मग ते कृष्ण कन्हैयाने असा विचार केला, आईला कळलं पाहिजे आपण खोडकरे म्हणून. तोपर्यंत आईचा मोह आपल्याबद्दलचा थांबणार नाही आणि आई आपल्याला शाळेत पाठवणार नाही. म्हणून यशोदा मैयाचीच खोडी म्हणजे गणपती बाप्पालाच गिळून टाकलं. शेवटी यशोदा मैयाला कळलं. मग यशोदा मैयाने गाया चारण्यासाठी भगवान परमात्म्याला वनात पाठवलं. गाया चरून शांत झाल्या. मग एका स्वच्छ आणि सुंदर खडकावरती कमलाकृती आकाराचं सगळ्या गोकुळांना बसवलं. मध्ये परमात्मा उभे आहेत. मोरपिशाचा मुकुट आहे. कंबरेला पितांबर आहे. पितांबराला वेणू खोवलेला आहे. खांद्यावरती काळी कांबडी आहे. हातामध्ये काठी आहे. हातामध्ये काल्याचं भांड आहे. आणि हसत मुखाने गोपाल कृष्ण कन्हैया स्वतःच्या हाताने सगळ्या गोपालांना काला वाटतात. याचं वर्णन शुकाचार्य असं करतायत. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवित्रेच कक्षे वामे पानो मशुल कौलं तत्फला निंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरि सुहृदो हासेन्नर्मिभिस्वै स्वर्गे लोके मिश्रित भुभुजे यज्ञे भुगबाले किली. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. ईश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. कीर्तन सेवा या ठिकाणी समाप्त झालेली आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर माझं कीर्तन ऐकायला बरं वाटलं असेल तर ही विनंती आहे माझी, जोपर्यंत भाऊ तुम्हाला उठा म्हणणार नाही तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. लक्षात घ्या. कारण असं आहे बघा, सगळा कार्यक्रम झाला आणि थोड्यासाठी राहिला असं व्हायला नको. 1-2 मिनिटाची या ठिकाणी मला ही तुम्ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. तुम्ही काकडा आरतीची फार मोठी सेवा केलेली आहे. ज्यांनी ज्यांनी रोज कोणी मृदंग वाजवलाय, कोणी गायन केले, तर त्या सगळ्यांचे मनापासून एकदा आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार मानून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तर सर्व टाळकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, कलाकार सगळे आलेले, तुमच्या अण्णा इथं समोर बसलेले आहेत. घाडगे महाराज आहेत, अतिशय सुंदर ज्यांचा मृदंग आपण ऐकलेला आहे. महाराजांनी वेळ दिला, त्यांना लांब जायचंय मला माहिती आहे आणि मलाही लांब जायचंय महाराज, ते मला माहिती आहे. पण परमार्थात वेळ विसरलं पाहिजे, सांगून काय फायदा आहे, फक्त विसरलं पाहिजे. म्हणून आपण सगळे विसरलो आणि म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. तुमचे सगळ्यांचे इथं असलेल्या सगळ्याच महाराज मंडळी, गुणीजन आणि सर्व क्षेत्रातून, विशेषतः राजकीय क्षेत्र असेल, पारमार्थिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आमच्या ताई कन्या म्हणजे मुलगी असूनही पखवाज हा विषय त्यांनी निवडला आणि महाराजांनी इतका सुंदर घडवलंय, त्यांना आनंद वाटतो. तुम्ही सगळेच बरं का, तरुण मंडळी फार सुंदर तयार झाले आहेत महाराजांच्या हाताखाली, याचा आनंद या ठिकाणी होतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, भाऊंचे आभार मानतो, या ठिकाणी आलेल्या साहेबांचे, ताईंचे, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, माईक सिस्टीमचे आभार मानतो. या ठिकाणी फार सुंदर सेवा तुम्ही दिलेली आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार मानून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मला खरं तर गेल्या 6 जूनला माझ्या आयुष्यातला सर्वोच्च दिवस जन्माला आला, तो 6 जूनचा. तो म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबरायांच्या आळंदीपासून 15 किलोमीटर अंतरावरती निसर्गरम्य वातावरणामध्ये 1 एकरमध्ये एक गोकुळधाम संस्थान ट्रस्ट तयार करून निर्माण केलं. आणि त्या संस्थांचं महंतपद मला डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज, अण्णा हजारे, गुरुवरे कुरेकर बाबा आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख असणारे योगी निरंजनाथ महाराज या महान व्यक्तीने, पृथ्वीराज महाराज जाधव, ही सगळी माणसं त्या ठिकाणी आली आणि त्या महंत पदावरती मला त्या ठिकाणी विराजमान केलेला आहे. तर हा पदापेक्षाही आजपास त्या दिवसापासून मी ठरवलेलं आहे साहेब की समाजासाठी राहिलेलं सगळं आयुष्य समर्पित करायचं. इथून कीर्तनातला जो काही 1 रुपया मला मिळतो तो सगळा त्या संस्थांसाठी जातो. मग तुम्हाला संस्थांमध्ये काय, तर आता आमच्याकडे 15 मुलं आध्यात्मिक शिक्षण प्लस शालेय शिक्षण घेतात, विनामूल्य येत आहे. 1ही रुपया जेवणाचा, राहण्याचा, खाण्याचा, प्रवासाचा कुठलीही फी नाही, विनामूल्य घेतो. यात फक्त मी माझ्या कीर्तनात आव्हान करतो की जर कुणाला त्या विद्यार्थ्याच्या अन्नदानाची सेवा घ्यायची असेल तर आमच्या संस्थांचा 2 टायमाचा खर्च जेवणाचा, म्हणजे गॅस पासून तर बनवण्यापासून सगळा खर्च 3000 रुपये, तोही तसा घेत नाही आम्ही. मग तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, कुणाचं पुण्यस्मरण असेल तर त्याच तारखेला त्या व्यक्तीच्या नावाने
म्हणजे वाढदिवस असेल तर त्यांच्या वाढदिवसाच्या नावाने आम्ही ते अन्नदान आमच्या आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देतो. आपल्याला जर कुणाला तशी इच्छा असेल की आपल्या वाढदिवसाची आपण सेवा द्यायची तर आपण नाव नोंदणी करू शकता, ती तारीख आमच्याकडे देऊ शकता अशी विनंती करतो. तुम्हाला 1-2 मिनिटं माझं बसणं आपल्या सगळ्यांचं झाल्यावर मागून घेणार आहे. आपल्याकडे शिक्षण कसं मिळतं, आमचा स्वानंद संस्थेचाही आहे विद्यार्थी आणि आमचं स्वानंद तुम्हाला एक जास्त नाही 5-10 श्लोक तुम्ही म्हटले तर बरं का. अवघत तिसरीचं थांबळा, अवघत तिसरीचं वय आहे पण श्लोक ऐका. तुम्हाला ही मुलं कशी घडतात ती करण्यासाठी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी मी बसतो. आमचं ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, दही हंडी होईल, आम्ही सगळे खाली बसणार. पुन्हा एकदा विनंती आहे, भाऊ सांगेपर्यंत आपली जागा कुणीही सोडायची नाही अशी विनंती आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय 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 हो शिंके लांबी येले दोरे होतो निघाले विवरी तुम्ही वारे दोई कडे मुका पदरो आवातीच्या दारा घरे दोई जातो पर तुम्ही वारे दोई कडे मुका पदरो तुका म्हणे हाती दुकान खाऊनेले एक वारे दोई कडे मुका पदरो कंटे दरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकट दादा वाटू एक वेकावै कवलिया सब वाकोनिया ब्रह्मा विका उत्तम लोकाला दादा वाटू एक वेकावै कवलिया सब तुका भले भूमंडळी आम्ही बळीरगा काला वाटू एक वेकावै कवलिया सब आ बोलिलेले बाकीच्यांनी बसा, खाली बसा, उठू नका कुणी. बाकी नंतर द्या, गाण्याचा प्रसाद नंतर द्या. आरती घ्यायची. अधिक रम्या फुला महाराज महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा खाली बसा. ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरणात. बाकीच्या मंडळीने खाली बसून घ्या. सापडले गेले आता उठावे ते म्हणायचे नाही नारायणा. भोग गेला निवाडीला आता उठावे ते म्हणायचे नाही नारायणा. करोनी आरती जगपाले ओवळ आज पुरले नवत संध्याकाळा दिवस पावत कळबुले वंदू आज पुरले नवत संध्याकाळा दिवस तुका बाय जाळू वाचन आज पुरले नवत संध्याकाळा प्रेमाचा प्रेम आरती गोविंदाचे बाबाला राम बाई आरती तुकाराम स्वामी राघव सागरात आशान ताळिले तैसे रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चानंद मूर्ती आरती तुकाराम ब्रह्मा तुकाचे आले चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चानंद मूर्ती तुझ प्रति आहे देशील तरी पाही पांडुरंगा या संताशी निर्मिहीची मदती आणि तुका म्हणे आता उधार होई मग ठेवी पायी संतती या संताशी निर्मिहीची मदती आणि
तुझे काय नाम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय रामकृष्ण हरी रामकृष्ण श्रीमद भगवत हे पहा सालाबाद प्रमाणे याच ठिकाणी कार्तिक स्नान काकडार्थी वर्ष 29 अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये याच ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. आदरणीय निष्काम कर्मयोगी सद्गुरू बालकनाथजी बाबा यांचं याच ठिकाणी आगमन झालं. काल दुपारी आलेले आहेत आणि बाबांचा सुद्धा या मंडळाच्या वतीनं सन्मान होत आहे. नकुल महाराज आपण